तर मित्रांनो सामना चालू होतोय. चौथा हिरवा मानकोली B40+ आणि जोशी 11 भादवड नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे चौथा हिरवा मानकोली संघाने. मित्रांनो निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. काय घडतंय काय बिघडतंय बघूया 4 षटकांमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे. दुपारचं सत्र आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सर्व क्रिकेट रसिकांचं मी करण भोईर या ठिकाणी सरपंच चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा या ठिकाणी डे नाईट म्हणून भरवण्यात आलेली आहे आणि असा हा स्पर्धेचा स्पर्धेचा हा चौथा दिवस आहे आणि सामन्याला सुरुवात होते. व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय रवी. पहिला चेंडू राईड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑफ रिझनला टोलवला जातोय. विशाल माली सज्ज त्या ठिकाणी आणि एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेनिशी या ठिकाणी संघाचं खातं उघड होतंय. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू मार्गस्थ असताना रविकांत पाटील यांच्या धावण्यामध्ये यश मिळालं आहे खेळाडूला. थोडीशी फिल्डिंगची सजावट करताना त्या ठिकाणी आपण पाहतोय रुपेश म्हात्रे याला. मिड विकेटला एक खेळाडू त्या ठिकाणी ठेवला जातोय आणि एक लॉंग ऑनला ठेवला जातोय. पुढचा चेंडू हलक्यातले पॉइंट रिझनला चेंडू टॅप केला जातोय. एक धाव पूर्ण तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. दुसरी धाव घेण्यामध्ये यश नक्कीच मिळते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश दादा केणी यांचं. आपल्या नक्कीच संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आणि या 2 धावांची धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद 3 निर्धारित 4 षटकांचा सामना असताना पहिलं षटक रवी पाटील याच्या मार्फत आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च करत धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 3. आता मात्र जोरदार हिट. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाची खेळी संपुष्टामध्ये. है लेकिन प्रवाह आज भी वही है. वही दमखम वही चमचम मन टाट वही है. तलवार पुराने पर धार और काट आज भी वही है. या 40+ साठी नक्कीच हा छान असा मुहावरा माझ्या तोंडून. मित्रांनो यांचं वय 40 आहे परंतु एखाद्या तरुणाईला लाजवेल अशी फलंदाजी गोलंदाजी करताना बजरंग पाटील थोर समाजसेवक पूर्णगावचे दानशूर व्यक्तिमत्व यांच्या मार्फत रविकांत पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि शेखर याच्याकडनं देखील त्यांच्यासाठी हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. आणि त्यांच्याकडनं जर आपण हॅट्रिक घेतायत तर आपल्याला रोख रक्कम 1000 रुपये आणि किंगफिशर माइलचा पूर्ण एक बॉक्स आपल्याला भेटणार आहे हॅट्रिक घेताय तर. पुढचा बॉल जोरदार प्रहार. चेंडू जातोय त्या ठिकाणी. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय नक्कीच कव्हर अँड पॉइंटच्या मधून चेंडू खेळून काढला होता आणि चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. सकाळीच कमेंट आली होती
की अंजूरची जत्रा आणले की सुराची जत्रा. नक्कीच पुढचा चेंडू रविकांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माठवर तयार होताना. पहिला चेंडू आपण पाहिला पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. राईडम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा लागल्या आहेत त्या 1-7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू राईडम ओव्हर द विकेट. जोरदार हिट करण्याचा नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न होता. फाईन लेग रिझनला चेंडू त्या ठिकाणी फील होतोय मनोज किणी वाफत आणि तत्पूर्वी 1 धाव अंकित केली जाते आणि एका धावेनिशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1-8. जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या. आपण पाहतोय ज्याने आता टेलिव्हिजन सेट ओपन केले असतील त्यांच्या माहितीसाठी जोशी 11 भादवड आणि चौथा हिरवा मानकोली बी या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. रविकांत पाटील याने एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा खर्च केल्या आहेत मात्र एक गडी देखील बाद केलेला आहे. एक जमेची बाजू नक्कीच चौथा हिरवा बी संघाची म्हणूया कारण पहिलं षटक हे चांगलं हाताळल्यामुळे बघूया दुसरे षटक घेऊन कोण येतोय. ही स्पर्धा या ठिकाणी डे नाईट असं आयोजन आहे आणि ग्रामस्थ मंडळ गुरुदत्त 40+ माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक पहिलं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय इंद्रपाल. राईडम ओव्हर द विकेट. इंद्रपाल सज्ज होते गोलंदाजीच्या माठवर आणि फलंदाज समोर आहे सुभाष. निर्धारित 4 षटकांचा सामना दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आम्हाला येत आहेत. जोरदार हिट चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवर जातोय आणि आता मात्र प्रेमनाथ माली कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाजाची केली संपुष्टामध्ये फलंदाज बाद. होत आहेत. आपण बघितलं लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच होता सुभाष याचा आणि सुभाष या व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. अशा प्रकारे दुसरा झटका बसतोय या ठिकाणी जोशी 11 भादवड संघाला आणि 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2-8. संत आणि सावध सुरुवात नक्कीच आपण जोशी 11 संघाची पाहतोय. नवीनच फलंदाज येतोय पंडित. राईट आर्म ओव्हर द विकेट. इंद्रपाल माली गोलंदाजीच्या माठवर जातोय. जोरदार हिट चेंडू मिड विकेट रिझनला जातोय. विशाल माली त्या ठिकाणी तीक्ष्ण आणि फलंदाजाची खेळी संपुष्टामध्ये फलंदाज बाद. चांगला झेल टिपला जातोय विशाल मालीच्या मार्फत आणि या ठिकाणी तिसरा झटका बसतोय जोशी 11 भादवड संघाला आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा जागच्या जागी स्थिर आहेत 8. आता मात्र इंद्रपाल माली हॅट्रिक वर आहेत आणि चौथा हिरवा बी संघाला सुवर्ण संधी. जर आपण हॅट्रिक घेताय तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे ते शेखर यांच्या माध्यमातून. शेखर माली आपल्याला नक्कीच 1000 रुपये काढून ठेवावे लागतील. आता बघूया हॅट्रिक वर इंद्रपाल माली. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पडला होता परंतु स्टिअर केला चेंडूला. लॉंग ऑन रिझनला चेंडू जातोय. प्रेमनाथ माली झपटतोय चेंडूवर आणि एकच धाव मिळवण्यामध्ये मात्र दोन्ही फलंदाजांना यश मिळतोय. 1 धावांची संघ पोहोचतोय 9 धावांवर.
हरेश येतोय नवीन फलंदाज. नरेश नरेश माफ करा, नरेश येतोय फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इंद्रपाल माली जोरदार हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतायत. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते. दुसऱ्या षटकातील या ठिकाणी खेळ मार्गात असताना आतापर्यंत इंद्रपाल खूप चांगली गोलंदाजी करताना मित्रांनो आपण पाहतोय. 4 चेंडू हाताळले आहेत आणि 2 गडी देखील बाद केलेले आहेत. पुढचा चेंडू आणि आता मात्र त्रिफलाची यष्टा वाकवल्या जात आहेत इंद्रपाल माळी यांच्या संदर्भामध्ये आणि फलंदाजाची खेळी संपुष्टामध्ये. मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त क्योंकि हौसलों से उडान होती है. नक्कीच इंद्रपाल माली यांचं वय वर्ष या ठिकाणी 48 आहे, परंतु गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण करतायत. रवी पाटील फार खुश आहेत या गोलंदाजीवर, कारण भरपूर प्रश्नचिन्ह होते इंद्रपाल माली यांच्या गोलंदाजीवर. मात्र त्यांनी या ठिकाणी सर्वांचं हे मतभेद या ठिकाणी उद्गारून लावलेत आणि आपल्या गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर आपण जर गडी बाद करतायत तर डॅशिंग पर्सनॅलिटी आमच्या गावचे बिंदास माळी चौथा हिरवा मानकोली हे संघाचे कर्णधार यांच्याकडनं आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया शेवटचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार हिट, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाजाची खेळी संपुष्टात आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय. बिंदास माली या आणि 500 रुपये देऊन द्या, कारण विकेट घेतलेला आहे इंद्रपाल माली यांनी. क्या बात आहे, काय गोलंदाजी घडते या ठिकाणी पाहतोय आपण. दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी एक चांगली रणनीती या ठिकाणी चौथा हिरवा बी संघाची. आणि पैसे या ठिकाणी 500 रुपये जमा झालेले आहेत. आणखीन 500 दिले तर समालोचन कक्ष पण खुश होईल. बघा इंद्रपाल माली यांची गोलंदाजी. आमचे या ठिकाणी ऑफिशियल स्कोरर समाधान भोईर सांगतायत की 6 चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये 4 विकेट आणि 1च धाव खर्च केली. नक्कीच मित्रांनो टाळ्या होऊन जाऊन द्या या गोलंदाजासाठी. खूप चांगली गोलंदाजी. रुपेश म्हात्रे फार खुश. आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की त्यांचं वय 47 नाहीये, 54 वर्ष आहेत, 54. आणि काही वर्षामध्ये मला तरी वाटते 60चा आकडा देखील पार होईल आणि रिटायरमेंटची वय निघून जाईल. आता नवीन फलंदाज येतोय भादवाड संघाचा पोलाद म्हणून ज्याला संबोधलं जातोय तो सचिन. बघूया आता जोशीलन भादवाड संघाला गरज आहे एक चांगल्या फलंदाजाची, चौकार आणि षटकारांची. बघूया सचिन येतोय फलंदाज आणि गोलंदाजीवर मात्र येतो एक अनुभवी ज्याला खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे असा मनोज केनी. बिंदास माळी यांना नक्कीच माहिती होतं की इंद्रपाल माली याचं जर षटक चांगलं हाताळलं गेलं तर नक्कीच कुठेतरी फायदा होईल आणि म्हणून त्यांनी शेवटच्या चेंडूवर 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आणि आपण तो झेल जर बघितला तर रविकांत पाटील यांनी काय झेल टिपला, अतिशय चांगला झेल. ते पॉइंट रिझनला असताना एक्स्ट्रा कव्हर रिझनला ते धावत आले आणि हा झेल टिपला आणि खेळाडूची खेळी मात्र त्या ठिकाणी संपुष्टामध्ये आली. दोन्ही पंचांना विनंती आहे आपण सामना चालू करायचा आहे. अजून 5 सामने खेळवायचे आहेत, त्यानंतर आपल्याला रेग्युलर क्रिकेट सामने पाहायला मिळतील. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत फक्त आणि फक्त 9.
5-9 आणि आता येतोय पोलार्ड म्हणून ज्याला संबोधण्यात येतंय जोशी 11 भादवड संघाचा सचिन आणि गोलंदाज आहे मनोज केनी. पहिला चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्टंपिंग केली जाते खूप खतरनाक लाजवाब स्टंपिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. कालीराम केणी यांच्या मार्फत आपण जर पाहिली स्टंपिंग तर आपल्याला या ठिकाणी आठवण करून दिली त्यांनी आम्हाला रिषभ पंत यांची. ते देखील अशी स्टंपिंग करतात इंडियाच्या टीमसाठी. अतिशय क्लोज किपिंग करतात चौथ्या हिरवा बी संघासाठी. आणि मनोज केणी फिरकी गोलंदाज. समोर आहे एक धडाकेबाज फलंदाज सचिन. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. मनोज केणी सज्ज गोलंदाजीवर. आता जोरदार हिट चेंडू कुठेतरी दूर जाऊन पडतोय 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. क्या बात है. नक्कीच त्यांचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. तो म्हणतोय की याला उगाच आम्ही पोलार्ड म्हणून संबोधलं जात नाही. ही आहे फलंदाजी त्याच्या मार्फत. आणि धाव फलकावर आता धावा लागल्या जातात त्या 15. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलं जातं या ठिकाणी सचिन याच्या मार्फत. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फेकून दिला 6 धावांसाठी. आणि आता मात्र जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 15 धावांवर. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये कारण असा जो शॉट केला सचिन याने की चेंडूच मला तरी वाटतं गुम झालेला आहे. मनोज केनी पुन्हा एकदा बॉलिंग वाढवर तयार आणि समोर आहे सचिन. पुन्हा एकदा जोरदार हिट. क्या बात है. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. यही वो पोला चेंडू मिड विकेट बाउंड्री आधी क्लिअर केली होती. त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या वरून हा जाणारा उत्तुंग षटकार आणि पोलार्ड याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार या ठिकाणी लागला जातोय. आणि धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21. मनोज केनी थोडासा महागडा ठरतो या ठिकाणी. नक्कीच 12 प्रतिनिधी सांगतोय की म्हणूनच याला म्हणतात जोशी 11 संघाचा पोलार्ड. बघूया हॅट्रिक वर आहे आता पोलार्ड. 2 चेंडूवर 2 षटकार खेचल्यानंतर बघूया मनोज केनी यांची रणनीती काय असणार आहे. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये. सिली पॉइंट रिझनला चेंडू जातो त्या ठिकाणी रविकांत पाटील चेंडूवर झपटत आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा मिळवण्यामध्ये सचिन याला यश मिळते. आणि या 2 धावांशी धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या जोशी 11 भादवड संघाच्या 23. 5 बाद 23 धावसंख्या या ठिकाणी. 5 गडी जेव्हा बाद झाले होते तेव्हा मला तरी वाटलं होतं की जोशी 11 संघ कुठेतरी बॅकफुटवर आहे. परंतु जेव्हा सचिन हा फलंदाजी करण्यासाठी आला 2 चेंडू मागे 2 उत्तुंग षटकार खेचले आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली 23 वर. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझनला चेंडू. राजेश माली त्या ठिकाणी फील्ड करतो चेंडूला आणि आता रनआउटचं 4 त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद.
कुठेतरी मनोज केनी थोडीशी वापसी करताना आपण पाहतोय, कारण दोन चेंडू मागे दोन षटकार खेचल्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि आता मात्र रनआउटचा या ठिकाणी विकेट मिळतोय आणि त्या रनआउटच्या नंतर 1 धाव धावफलकावर अंकित केली जाते. या प्रकारे जोशी 11 भादवड संघाची 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्या जातात ते 24 आणि नवीन फलंदाज येतोय मुसा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मनोज केनी, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि मनोज केनी हेमंत यांना एक खुशखबर आहे. आपण जर 3 चेंडूवर 3 षटकार खेचतायत तर आपल्याला बजरंग पाटील यांच्याकडनं आपल्याला 2100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर आपल्याला 2100 रुपये मिळणार आहेत. शेवटचा चेंडू मनोज केनी सज्ज होतोय आणि समोर फलंदाज आहे सचिन, ज्याने मनोज केनी यांना 2 चेंडूवर 2 षटकार खेचले होते. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये तापलेली फलंदाजी करताना आपण पाहतोय सचिन याला. पुढचा चेंडू मनोज केनी जोरदार हिट करत पाहिजेची दाद आणि फलंदाजाची केली फेल आणि आता मात्र मनोज केनी हेवी होताना सचिन याच्यावर आणि फलंदाज मात्र बाद होतोय आणि आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 7 बाद 24 24 लॉस ऑफ 7 विकेट. जर मित्रांनो आपण रविकांत पाटील याची गोलंदाजी पाहिली तर त्यांनी 1 गडी बाद करता 8 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर इंद्रपाल काय लाजवाब गोलंदाजी केली, त्यांनी 4 गडी बाद करून फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये मनोज केनी थोडासा महागडा ठरतोय. 1 गडी बाद करून 15 धावा खर्च केल्या आणि जोशी 11 भादवड संघाच्या धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 7 बाद 24 24. आता मात्र अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आणि घेऊन येतोय कालीराम आणि स्ट्राईकला आहे हेमंत उर्फ मुसाभाई. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 3 षटकारांसाठी बजरंग पाटील यांच्याकडनं त्यांना 2100 रुपये आहेत. पुढचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते. हॅलो 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 हॅलो. पुढचा चेंडू जोरदार हिट चेंडू लॉंग ऑन रिझनला जातो. प्रेमात माली चेंडू खाली आणि फलंदाजाची खेळी संपुष्टामध्ये. फलंदाज बाद बालू याची खेळी संपुष्टामध्ये. 8 बाद धावफलकावर धावा आहेत 25. अभी तो असली मंजिल पानी बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. काराम केनी पुन्हा सज्ज. पुलटा चेंडू जोरदार चेंडूवर हिट केला जातोय. मिड विकेट रिझनला चेंडू फील केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळते आणि या 2 धावांची धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. जोशी 11 भादवड संघाच्या 27. 8 बाद धावफलकावर धावा आहेत 27. शेवटचं षटक मार्गात असताना शेवटचे 2 चेंडू शेष.
जोरदार हिट, चेंडू हवेमध्ये, परंतु मला तर वाटतं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय नक्कीच 2 धावा जमावण्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 8 गटांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ 8 विकेट्स. शेवटचा चेंडू शेष आहे. मुसाबाई, हॅलो 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 ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार, चला ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार बजरंग पाटील, सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कर्णधार इथं आहेत. चंद्रकांतजी तांगडे आपण या. हॅलो हॅलो. तर मित्रांनो आता जो सामना चालू आहे मैदानामध्ये जोशी 11 भादवड या संघाने प्रथम फलंदाजी करत 29 धावा जमावलेल्या आहेत आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चौथ्या बी संघासमोर. हा सामना चालू होण्याआधी आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. सचिन 11 पूर्णा आणि ईगल स्पोर्ट खाडी या दोन संघादरम्यान. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आमचं या ठिकाणी टॉस बॉक्स आपण पाहतोय मित्रांनो स्वर्गीय हॅलो हॅलो धीरज बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. हॅलो ईगल स्पोर्ट खाडी संघाचा संघनायक आपण प्लीज यायचं आहे. जयवंतमाली आणि चंदूमाली आपल्याला मी विनंती करतोय हॅलो. आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ईगल स्पोर्ट खाडी आणि सचिन 11 पूर्ण या दोन संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. वेलकम चंदूमाली आणि जयवंतमाली आपण यायचं आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाचा कॉल असेल. नाण्याच्या दोन बाजू आहेत सरपंच चषक आणि सरपंच जिगे दादा. आपल्याला जिगे दादा असं कॉल आहे त्यांचं. जयवंतमाली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे आणि सरपंच चषक आलेला आहे. दोन्ही पाहुण्यांचा हार्दिक आभार.
तर मित्रांनो ईगल स्पोर्ट खाडी या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्यांनी निर्णय स्वीकारलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. हा सामना संपताच आपण बिग मॅच पाहणार आहोत. ईगल स्पोर्ट खाडी आणि सचिन स्पोर्ट पूर्णा तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॅमेट्री बॉक्स. तिथे सज्ज आहेत ज्ञानेश्वर चिकणे सर. तत्पूर्वी व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालंय आमच्या मानकोली गावचे डॅशिंग पर्सनॅलिटी आणि नक्कीच त्यांचा मदतीचा हात या पूर्ण मानकोली वासियांवर राहतो. चंद्रकांत केणी ग्रामपंचायत मानकोली माजी सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेमध्ये 2021 सरपंच चषकमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. वेलकम शहराजी केंडी साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, ब्लॉकआउटमधला चेंडू होता. मात्र ज्याप्रमाणे फलंदाजाला चकवलं होतं यष्टी रक्षकही चकला होता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव हॅलो धावफलकावर लागते. जिंकण्याचा जर विचार केला तर 30 धावा, 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. एक माफक आव्हान, सर्वात कमी धावसंख्या उभारलेली आहे जोशी लोन भादवड संघाने. अंदरास केलेला चेंडू हवे ते आणि यस पहिला फलंदाज इथे बाद होतोय रवी पाटील. सॉरी डीजे मास्टर, तुम्ही कितीही सांगितलं एकच वादा, आणखी कुणीही दादा असो, मात्र ही स्पर्धा संपेपर्यंत एकच वादा आमचे जिग्या दादा, बस बाकी कोणी नाही. कारण जिग्या दादा यांचा सन्मान वाढवण्यासाठी ही स्पर्धा भरवली गेलेली आहे. सरपंच चषक 2021 अतिशय भव्य दिव्य अशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 40+ नवीन 40+ क्रिकेटचा महासंग्राम, रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम आणि ओपन रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम आपण बघितला. धावसंख्या धावफलकावर 1 आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे रमेश, 0वर बाद झाला. रविकांतने आपलं खातं खोललेलं आहे. सन ऑफ न्यू 40+ रवी. रवी या शब्दाचा अर्थ सूर्य. ते मात्र फुलटॉस लिडिंग एज लागली होती. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला होता. एक धाव मिळाली. 30 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त आज गोलंदाजी बघितली आपण चौथ्या मानकोली बी संघाच्या सर्वच गोलंदाजांकडून. मग त्यात इंद्रपाल असोत, रविकांत असोत. इंद्रपालने जे षटक टाकलं होतं, 4 विकेट आणि फक्त 1 धाव, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक हाताळलेलं आहे इंद्रपाल यांनी. दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न, हा मात्र फटका कोणी खेळावा तर तो फक्त विलासमती राहणार संघाच्या विठ्ठल भोईर यांनीच. काय जबरदस्त अंदाजमध्ये हा फटका खेळतात विलासमती राहणार संघाचे विठ्ठल भोईर. राजेश माळी हेही रिव्हर्स खेळण्यात वाकबबर आहेत. इथे मात्र फ्लिक केलेला आहे चेंडूला, जाईल चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. यस ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय राजेशच्या बॅटमधून. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पिक केला होता, फ्लिकचा फटका मारला होता आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 6. शेवटचा चेंडू या षटकातील सुभाषचा. चांगली गोलंदाजी केली होती सुभाषने या षटकामध्ये. इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑन साईडला. धाव मिळेल फक्त 1. पहिलं षटक संपलेले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या 7. आज निराश केलं खास करून जोशीलन भादवड संघाच्या सर्व फलंदाजांनी, कारण हा संघ खास करून फलंदाजीसाठी ओळखला जातोय. खात्यापित्या घरचे सर्वच खेळाडू, सर्वच फलंदाज आहेत. कारण बघितलं जर त्यांची शरीरयष्टी प्रत्येक खेळाडूची
तर अगदी भारी भक्कम शरीरयष्टी आणि ह्या संघाला खास करून फलंदाजीसाठी ओळखला जातोय. आज फलंदाजी पूर्णपणे कोलमडली, मात्र ती कोलमडण्याचा कारणीभूत ठरला तो म्हणजे बॉलर इंद्रपाल. रविकारने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. इंद्रपालने जबरदस्त षटक टाकलं होतं. दुसरं 4 गडी बाद केले, 1 धाव दिली. मनोज महागडा ठरला. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, 1 फलंदाज बाद केला आणि कायम केनी यांनी शेवटचं षटक अफलातून हाताळलं. स्लॉग षटक, ज्या षटकामध्ये दबाव असतो ते षटक मात्र अफलातून हाताळलं. 5 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. घरच्या पाठीराख्यांचा जो आशीर्वाद असतो ना, जो सपोर्ट असतो, त्यामुळे तुमच्या खेळाला उंची मिळते, खेळाला भरारी मिळते, खेळाला स्फूर्ती मिळते. प्रत्येक खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. आज चौथा विरमा मानकोली बी संघाच्या मार्फतही तेच घडलेलं दिसतंय. घरच्या खेळपट्टीवर, घरच्या मैदानात, होम ग्राउंडवर खेळताना हा संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ सिल्वर आर्म ऑफ न्यू 40+ शैलेश गोलंदाजीसाठी. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचं बोट आकाशात आणि दुसरा फलंदाज राजेश बाद होतोय लेग बिफोरच्या माध्यमातून. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. काही गरज नव्हती राजेश यास रिव्हर्स स्वीप मारण्याची, मात्र तो प्रयत्न केला राजेशने आणि बाद झाला लेग बिफोर LBWच्या रूपाने. नवीन फलंदाज मनोज केनी खेळपट्टीवर. सज्ज होतोय मानकोली एंडकडून शैलेश. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट लेग डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आपण मुसाभाई यांना पाहू शकतो. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक. इथे मात्र स्लॉग स्वीप केलेला आहे मॅक्सवेलच्या अंदाजाने. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मनोज केनी याच्या बॅटमधून आलेला पहिला दणदणीत खणखणीत षटकार. केनी बॅटिंग ही करू शकतो हे या सामन्यात आपल्याला दिसून आलं. कारण पहिल्या चेंडूवर आपण बघितलं एक दणदणीत षटकार खेचला. बरेच दिवस मनोज केनी याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या, मात्र इथे षटकाराने सुरुवात करतो आपल्या इनिंगची. फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुभाष आहे कॅप्टन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन होतं. खास करून रवी पाटीलने कॉलिंग केलं होतं, मनोजला सांगितलं होतं की नाही दुसरी धाव आपण नक्कीच पळून पूर्ण करू शकतो, आणि त्याचा इशारा ॲक्सेप्ट केला होता मनोजने आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 15. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलेला शैलेशने. चेंडू मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 16. 14 चेंडू 14 धावांची आवश्यकता. इथून सामना नक्कीच आपल्या हातामध्ये असं मानत असेल रवी पाटील. यावेळी मात्र हाफवाली क्षेत्ररक्षक तैनात सचिन आणि रवी पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. ऑफ वॉली दिली होती. कुठेही जर चेंडू टाकला असता ऑफला किंवा ऑनला तर 1 धाव तर नक्कीच मिळाली असती. कदाचित दुसरी धाव ही कन्वर्ट झाली असती. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता कॅप्टन रवी पाटील. चूक करतायत इथे.
धावसंख्या धावफलकावर लागलेले 16 आणि तिसरा फलंदाज बाद. शॉर्ट गन ऑफ न्यू 40+ गणेश केणी खेळपट्टीवर आहेत. एक गणेश केणी कार्याध्यक्ष आहेत न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे आणि एक गणेश केणी मात्र खेळपट्टीवर. हो, इथे मात्र काहीसा हलू चेंडू आला होता, मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर पडते. अवांतरच्या रूपाने हॅलो 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शैलेश कुठे ना कुठे चूक करतोय बघा. तुमच्याकडे धावा जेव्हा कमी असतात, फक्त 29 धावा तुम्ही धावफलकावर लागलेल्या असतात, तेव्हा अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं आवश्यक असते. इथे मात्र चेंडू उशिरा आला फलंदाजापर्यंत. लेग बायचा इशारा येतो. पंचांचा एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 18. 3 बाद 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा विचार केला तर 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी चौथा युवा मानकोली बी संघाला. या वर्षीचा जर विचार केला 8 स्पर्धा झाल्या. वीरतानेचे दापोडे सरपंच उपसरपंच चषक 20 चौथा युवा मानकोली बी संघ अंतिम विजेता ठरला होता. ईगल स्पोर्ट खाडी उपविजेता ठरला होता आणि जोशी इलेव्हन भादवड तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. या सीझनची दुसरी स्पर्धा झाली होती. निलेश जोशी आणि जय गावदेव वडुनगर कुंतीबाई चषक 2021 जयदुर्गा सुरई अंतिम विजेता ठरला होता. नंदकिशोर खारभाव हे द्वितीय विजेता ठरला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला होते 2 संघ छत्रपती शिवाजी वडुनगर आणि जय बजरंग कारिवली. या सीझनची तिसरी स्पर्धा जय बजरंग कारिवली संघाने स्वर्गीय गीते स्मृती चषक आयोजित केला होता. जयदुर्गा सुरई संघ तिसऱ्यांदा हॅट्रिक केली होती अंतिम विजेतेपदाची. छत्रपती शिवाजी वडुनगर संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता आपल्या होम पिचवर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. या सीझनची चौथी स्पर्धा स्वराज्य युवा प्रतिष्ठान सरपंच चषक 2020 पुन्हा एकदा जयदुर्गा सुरई या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. न्यू तुफान पिंपलास द्वितीय क्रमांकावर राहिला होता आणि गावदेव केवनी संघ तृतीय क्रमांकावर राहिला होता. या सीझनची 5वी स्पर्धा झाली होती. नाना स्पोर्ट टेमघर संघाने नाना ट्रॉफी 2021 आयोजित केली होती. मोरोई दिवे संघ पहिल्या क्रमांकावर राहिला होता. ईगल स्पोर्ट खाडी दुसऱ्या क्रमांकावर आणि सिद्धिविनायक अंजूर A1 जोडी निलेजी पाटील आणि सुकेजी डाके यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. या सीझनची सर्वात मोठी स्पर्धा होती विलासमती राणाला आयोजित सभापती चषक 2021 अध्यक्ष प्रतापजी पाटील यांची ही स्पर्धा छत्रपती शिवाजी वडुनगर संघाने एक मारा लेकिन सॉलिड मारा अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. नंदकिशोर खारभाव ए संघ उपविजेता ठरला होता आणि गावदेवी पाये संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. जोशी इलेव्हन भादवड संघही तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. गोलंदाजीला सुरुवात करतोय सचिन पोलार्ड ऑफ न्यू 40+. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. खेळून काढला पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू. एक धाव पूर्ण केली. मनोज याने आरामात. शॉर्ट गन गणेश केनी आहे खेळपट्टीवर. या सीझनची 7वी स्पर्धा झाली होती. नंदकिशोर खारभाव A-B आयोजित स्वर्गीय नंदकिशोर स्मृती चषक उपाध्यक्ष योगेश पाटील यांची स्पर्धा मोरोई दिवे संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. सचिन स्पोर्ट पूर्णा संघ उपविजेता ठरला होता आणि जय बजरंग कारिवली संघ अंतिम तिसरा विजय ठरला होता. शरापासून दूर केलेला आहे. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 20. एकूणच रँकिंगचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावर आहे जयदुर्गा सुरे 3 विजेतापदांसह. दुसऱ्या क्रमांकावर मोरोई दिवे 2 विजेतापदासह. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे चौथा युवा मानकोली बी आणि छत्रपती शिवाजी वडुनगर हे 2 संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत 1-1 विजेतापदासह. चौथ्या क्रमांकाचा जर विचार केला तर ईगल स्पोर्ट खाडी 2 उपविजेतेपद आणि नंदकिशोर खारभाव ए 2 उपविजेतापदांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. या सीझनमध्ये खरोखरच जबरदस्त कामगिरी केली ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या प्रमोद तांगडीने, ज्याने एक मालिकावीर आणि एक उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक पटकावला. सचिन गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षणही चांगलं झालं होतं. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. प्रदीप तांगडी ईगल स्पोर्ट खाडी संघाचा एक वेळा मालिकावीर आणि एक वेळा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकावलं होतं. वसंत जयदुर्गा सुरे संघाचा एक वेळा गोलंदाज आणि एक वेळा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकावलं होतं. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू चूक करतोय.
क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा मिळतोय का बघूया. 22च्या रूपाने ही एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. एक धाव किती महत्त्वाची आहे ती जय बजरंग कारिवली संघाला विचारा. नंदकिशोर स्मृती चषकामध्ये सचिन स्पोर्ट पूर्णा संघाविरुद्ध खेळताना एक चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता असताना हा संघ पराभूत झाला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. इथे मात्र क्लीन बोल्ड. यस, मनोज केनी याला जावं लागेल खेळपट्टी सोडून. या सीझनमध्ये 3 अर्धशतकं आली आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या सोमनाथ याच्या बॅटमधून. एक अर्धशतक आलं वीरेंद्र सेहवाग ऑफ न्यू 40+ वीरू ज्वाली स्पोर्ट कामतगाव संघाच्या वीरू याच्या बॅटमधून एक अर्धशतक आलं. सोमनाथ याच्या नावावर एक सामनावीर आणि एक उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आहे. तिथून जर बघितलं तर छत्रपती शिवाजी वडूनगर संघाचा नेत्रंजन उत्कृष्ट फलंदाज ठरला. त्यानंतर गावदेवी केवनी दिवे संघाचा परीक्षित, नंदकिशोर खारबाव संघाचा संदेश आणि मरुआई दिवे संघाचा सुधाकर हे उत्कृष्ट फलंदाज या सीझनमध्ये ठरले. त्यानंतर या सीझनमध्ये उत्कृष्ट गोलंदाज प्रभाकर न्यू तुफान पिंपलास संघाचा, त्यानंतर गावदेवी सिद्धिविनायक अंजूर संघाचा संजय, जोशीलन भादवड संघाचा शैलेश, जय बजरंग कारिवली संघाचा प्रल्हाद आणि छत्रपती शिवाजी वडूनगर संघाचा गणेश हे उत्कृष्ट गोलंदाज ठरले. पद्मनाथ सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा एका सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला. विवेक एका स्पर्धेमध्ये सभापती चषकामध्ये मालिकावीर ठरला आणि रतिलाल नितुफान पिंपलास संघाचा एका स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरला. जय बजरंग कारिवली संघाचा परशुही एका स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरला. सात चेंडू 8 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे डी पॉइंटला. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि जाईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर? नाही, सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण, सॉरी 3 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 25. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावांची. माझा आवाज जर रेग्युलर क्रिकेटर्स पर्यंत पोहोचत असेल यूट्यूबच्या माध्यमातून तर आजच्या दिवसातील पहिला सामना ठीक 4 वाजता आपण सुरू करणार आहोत. पुरुषोत्तम हायवे दिवे विरुद्ध पवनपुत्र वडपे, जय हनुमान सारंगाव, भयप्रेम केवनी दिवे, बंद्रा मारुती काल्हेर, शेलूमाता वर्ल्ड बी, आई वज्रेश्वरी निंबवली विरुद्ध एकविरा मानकोली. ओहो, आज नक्कीच आयोजक खूप मोठा सामना असेल. आई वज्रेश्वरी निंबवली विरुद्ध एकविरा मानकोली, न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध रमणिक अलिमगर, दोन्ही विजेते संघ आहेत पहिल्या दिवसाचे. त्यानंतर गावदेवी वेळे विरुद्ध विलास स्मृती राणाल. यस, गावदेवी वेळे या संघाने सामना एक जिंकलेला आहे आणि विलास स्मृती राणाल संघाने हा सामना जिंकलेला आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष प्रतापदादा पाटील, रवींद्रजी पाटील आणि ललिताताई पाटील यांचा हा संघ विलासमती राहणार या संघाचा सामना गावदेवी वेहेले संघाविरुद्ध होणार आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवर पोहोचा. ठीक 4 वाजता रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम इथे आपण सुरू करणार आहोत. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बाळू याच्याकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. काल असाच एक सामना झाला होता वीर तानाजी दापोडे विरुद्ध चौटायुरा मानकोली ए संघाविरुद्ध. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. इथे मात्र चौटायुरा मानकोली बी आणि जोशीलन भादवड या संघामध्ये सामना रंगतोय. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर जर त्या 3 धावा आल्या नसत्या, चांगले क्षेत्ररक्षण झालं असतं तर कुठे ना कुठे आपण सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये पाहिला असता. मात्र तरी सुद्धा अजून सामना संपलेला नाहीये.
कमी चेंडू जेव्हा जास्त धावा असतात तेव्हा दबाव असतो गोलंदाजावर. इथे दबाव असेल फलंदाजावर. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलेलं आहे. अतिशय वेगाने पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? ओहो, काय घडलंय? गणेश केनी यांनी जागा सोडली आणि जावं लागेल त्यांना धावबादच्या रूपाने डगआउट मध्ये. म्हटलं होतं जातं की जीवावरून कोल काढायचा. गणेश केनी खेळपट्टीवर असताना जर एखादा बॉल डॉट गेला असता तर नक्कीच त्यांच्या अंगावर आला असता, म्हणून त्यांनी जागा सोडली आणि कदाचित प्रेमनाथ माळी यांना जागा क्लिअर करून दिली. बरोबर आहे चिकणे सर, जागा सोडली, परंतु जर इकडे या ठिकाणी जर रुपेश याचा विकेट मिळाला असता तर मात्र या स्पर्धेला नक्कीच या सामन्याला कलाटणी लागली असती. तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. बालू ओव्हर द विकेट. सज्ज होतोय प्रेमनाथ. शफल क्रॉस झाला होता. इथे चेंडूला टर्न केलेला आहे. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल आणि विजयी चौकार प्रेमनाथच्या बॅटमधून. अभिनंदन अभिनंदन. चौथा मानकरी.